युरोपच्या भूमीवर पुन्हा एकदा रणधुमाळी माजली. रशिया आणि युक्रेन, दोन शेजारी देश, पण आता कट्टर शत्रू बनले. पण आज 3 वर्षांनंतर या युद्धाचं वास्तव नेमकं काय आहे आणि खरंच कोण जिंकतंय हे युद्ध? भाग 1. युद्धाची सुरुवात. युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याची तयारी दाखवली तेव्हा रशियाला हे आपल्यासाठी धोक्याचं वाटलं. आणि मग रशियाने केले हल्ले, राजधानी कीवपासून ते पूर्वेकडील डोनबासपर्यंत. जग हादरलं. हजारो लोकांनी घरं सोडली, लाखो निर्वासित झाले आणि युक्रेनचं शहर उद्ध्वस्त झालं. भाग 2. जगाची भूमिका. युक्रेनला अमेरिका, युरोप आणि नाटो देशांनी मोठं समर्थन दिलं. शस्त्र, आर्थिक मदत आणि माहिती युद्धातही हातभार लावला. तर रशियाच्या बाजूने चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांनी अप्रत्यक्ष मदत केली. म्हणजेच हे युद्ध फक्त 2 देशांचं नाही, तर पूर्व आणि पश्चिम जगाच्या शक्तींचं युद्ध बनलं. भाग 3. सध्याची स्थिती. 2025च्या वर्षी 3 वर्ष उलटली, पण युद्ध थांबलं नाही. दोन्ही बाजू थकल्या आहेत, तरीही कोणीही मागे हटायला तयार नाही. पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क, लुहान्स्क आणि झापोरिझ्झिया या भागात रशियाचं आंशिक नियंत्रण आहे. युक्रेन अजूनही आपला भूभाग परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सैन्य. भाग 4. कोण भारी पडतंय? रशियाकडे मोठं सैन्य, जास्त शस्त्रसाठा आणि तंत्रज्ञान आहे. युक्रेनकडे धैर्य आणि पाश्चात्य मदत आहे, पण ती कमी होत चालली आहे. म्हणूनच वास्तवात रशिया हळूहळू युद्धात भारी पडत आहे. पण युक्रेन अजूनही झुकलेलं नाही. भाग 5. निष्कर्ष आणि विचार. या युद्धाने जगाला शिकवलं, शक्तीपेक्षा धैर्य आणि एकता जास्त महत्वाची असते. युक्रेन अजून लढतंय, कारण स्वातंत्र्य सहज मिळत नाही. शांती कधी येईल हे अजूनही अस्पष्ट आहे. पण मानवजातीसाठी